नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 30 डिसेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. मार्गशीर्ष महिन्याची अमावास्या आहे. नक्षत्र मूळ आहे. योग वृद्धी आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो चतु आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो नाग आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 1:50 ते 3:11 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:06 ते 12:54 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 8:28 ते 9:49 आणि यमगंड काळ दुपारी 11:09 ते 12:30 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय अजिबात घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस धनु राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र रवी बरोबर युती योग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र युती योग करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. तुमचे एनर्जी कॉन्फिडन्स खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. मात्र निर्णय घेताना महत्त्वपूर्ण गोष्टींकडे लक्ष देऊन निर्णय घेणं भविष्या संदर्भात गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र युती योग करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले अनपेक्षित त्रास समोर डोकं वर काढू शकतील. याचप्रमाणे कुठल्याही कार्याची सुरुवात आजच्या दिवशी नवीन करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. दिवस तुमच्यासाठी अशुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 7म स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र युती योग करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी तुमचे जे वैवाहिक जोडीदार असतील त्यांच्याबरोबर छोट्या मोठ्या कारणांवर वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील किंवा त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. या संदर्भात थोडं काळजी घेणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास डोकं वर काढू शकतील. कुठल्याही कामाची नवीन सुरुवात आजच्या दिवशी करू नका. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले सुद्धा निर्णय विचारपूर्वक घेणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे थोडंसं वादविवाद वगैरे होऊ शकतील. अविश्वासाचं वातावरण तयार होऊ शकेल. त्या संदर्भात काळजी घ्या. खास करून ज्या गर्भवती महिला आहेत सिंह राशीच्या त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ संभवू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. घरातले जे स्त्री वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. छोट्या मोठ्या कारणांवर वादविवादाचे वगैरे प्रसंग निर्माण होऊ शकतील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी हाती घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे
ती आहे तुळरास. तुळ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. आजचा दिवस थोडासा धावपळीचा, धकाधकीचा, दगदगीचा दिसून येईल. छोट्या मोठ्या कारणामध्ये थोडीशी व्यवधाने येऊ शकतील. त्याच्यामुळे थोडंसं फ्रस्ट्रेशन जाणवू शकेल. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णयसुद्धा आजच्या दिवशी घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचे खर्च किंवा गुंतवणूक यावर लक्ष देणं गरजेचं राहील. तुमचे गुंतवणूक किंवा खर्च या संदर्भात काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील. आर्थिक संदर्भातले काही तोटे होऊ शकतील. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनु राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. आजच्या दिवशी तुम्हाला तुमच्या विचारांवरती लक्ष देणं गरजेचं राहील. तुमचे निर्णय चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे. थोडं मनामध्ये विचारांचा काहूर, गोंधळ माजेल आणि त्यामुळे तुम्ही घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. थोड्याफार प्रमाणात तुम्हाला शारीरिक त्राससुद्धा होऊ शकेल. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. मानसिक तणाव आजच्या दिवशी जास्त प्रमाणात येऊ शकेल. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या वेळेसला चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन हे जास्त प्रमाणात जाणवेल. खास करून जर विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या लाभ असताना चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून आर्थिक संदर्भातले व्यवहार करताना काळजी घेणं गरजेचं राहील. तुमचे मित्रपरिवार असेल त्यांच्यावर थोड्या प्रमाणात वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. कार्यक्षेत्राच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. त्या संदर्भातले कुठल्याही प्रलोभनाला बळी अजिबात पडू नका. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्यावर सुद्धा वादविवादाचे प्रसंग ओढवू शकतील. थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 30 डिसेंबर 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.